हॅलो स्टुडंट्स. बघा मध्ये 2-3 दिवस आपण थोडे आपले लेक्चर्स झालेले नाही आहेत, पण आता आपण कंटिन्युअसली लेक्चर घेणार आहे. बघा आपण कुठेपर्यंत आलो होतो, तर आपण जो ट्रान्सपोर्ट ऑफ सिस्टीम इन प्लांट आहे ती पाहिली होती. थोडासा इंट्रोडक्शनरी पार्ट पाहिला होता बायोलॉजिकल फिक्सेशन इन नायट्रोजनमधला. आता जे बघायचं आहे आपल्याला ते बघा, बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन हा पार्ट बघायचा आहे. टू डिफरंट टाइप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम कॅन ब्रिंग अबाउट द बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. बघा, दोन वेगवेगळ्या टाईपचे मायक्रो ऑर्गॅनिझम असू शकतात बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजनमध्ये. रूट नोडुल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट कंटेन द रायझोबियम मायक्रो ऑर्गॅनिझम. बघा, हे जे व्हाईट कलरचे छोटे छोटे इथे तुम्हाला स्पॉट दिसत आहेत या मुळांवर, आपण असं म्हणू, यावर जे दिसत आहेत त्याला रूट नोडुल्स असं म्हणणार आहेत. ठीक आहे. बघा मग धीस मायक्रो आणि त्या रूट नोडुल्सवर ते रूट नोडुल्स कंटेन करते रायझोबियम. रायझोबियम हा एक हा एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे जो बायोलॉजिकल फिक्सेशन नायट्रोजनचं करण्यासाठी हेल्प करत असतो. धीस मायक्रो ऑर्गॅनिझम ॲब्झॉर्ब ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड कन्वर्ट इट इंटू नायट्रेट कंपाऊंड. बघा, मग हा ऑर्गॅनिझम काय करतो तर ॲब्झॉर्ब करतो ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. या ॲटमॉस्फिअरमध्ये जो नायट्रोजन असेल तो ॲब्झॉर्ब करतो, शोषून घेतो आणि तो कन्वर्ट करायचं काम करतो नायट्रेट कंपाऊंड. मायक्रो ऑर्गॅनिझम लाईक अझॅटोबॅक्टर आर प्रेझेंट इन द सॉईल. आता दुसरा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे अझॅटोबॅक्टर, हा प्रेझेंट असतो सॉईलमध्ये. दे ऑल्सो कन्वर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इंटू नायट्रेट. हा सुद्धा तेच काम करतो. कोणतं तर ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन कन्वर्ट करायचं कशामध्ये, नायट्रेटमध्ये. ठीक आहे. बघा, हे झालं बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. आणि आता डू यू नो जो भाग आहे हा स्किप केलेला आहे, काढून टाकलेला आहे. आता पुढचा जो भाग आहे सिम्बायोटिक न्यूट्रिशन. आता सिम्बायोटिक न्यूट्रिशनमध्ये म्हणजे नक्की काय येते बघा. इन सम केसेस 2 or more than 2 different type of plant live together to fulfill their need of nutrition, protection, support, etc. with each other help. This type of nutrition is called symbiotic nutrition. बघा काय सांगितलेलं आहे, काही केसेसमध्ये काय होत आहे, 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त काय होत आहेत, वेगवेगळे प्लांट्स एकत्र राहत आहेत, टुगेदर राहत आहेत एकत्र, टू फुलफिल कशासाठी की त्यांची जी गरज आहे न्यूट्रिशनची, प्रोटेक्शनची, सपोर्टची, एकमेकांना आधार देण्याची, एकमेकांचं संरक्षण करण्याची आणि एकमेकांना न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याची, ही गरज पूर्ण करण्यासाठी त्या एकमेकींबरोबर राहत आहेत. विथ इच अदर हेल्प. आणि अशा सहजीवनी असं ह्याला म्हटलं जातं. ह्याला सिम्बायोटिक न्यूट्रिशन असं म्हटलं जातं. सम फंगाय ग्रो अराउंड द रूट ऑफ सम अदर प्लांट्स. काही प्लांटच्या रूट शेजारी तुम्हाला फंगाय ग्रो झालेल्या दिसतील. धिस प्लांट सप्लाय न्यूट्रियंट टू फंगाय अँड इन टर्न फंगाय सप्लाय मिनरल अँड वॉटर टू द प्लांट. मग आता बघा, दोघं एकत्र राहत आहेत तिथं, फंगाय आणि एखाद्या प्लांटच्या रूटचं उदाहरण घेऊया. ते प्लांट जे आहे ते फंगायला न्यूट्रियंट सप्लाय करणार. न्यूट्रियंट गरजेचं आहे फंगायच्या वाढीसाठी. आणि ह्या त्याच्या बदलामध्ये इन टर्न त्याच्या बदलामध्ये फंगाय काय देणार आहे, मिनरल आणि वॉटर प्लांटला देणार आहे. म्हणजे एकमेकांना उपयोग झालेला आहे. अशा ह्याला सिम्बायोटिक न्यूट्रिशन असं म्हणतात. बघा, द फंगाय प्रोव्हाइड वॉटर, मिनरल ॲज वेल ॲज शेल्टर टू अल्गी. त्याचबरोबर दुसरं एक उदाहरण आहे फंगाय आणि अल्गीचं. बघा, फंगाय जी आहे ती प्रोव्हाइड करते वॉटर, मिनरल, शेल्टर म्हणजे पाणी, मिनरल्स, खनिजे आणि त्याचबरोबर शेल्टर म्हणजे निवारा अल्गीला. त्याच्या बदल्यामध्ये इन रिटर्न अल्गी काय प्रोव्हाइड करते तर फूड टू द फंगाय. फंगायला फूड प्रोव्हाइड करते. लायकेन इज ॲन एक्झाम्पल ऑफ सिम्बायोसिस बिटवीन अल्गी अँड फंगाय. बघा, हे विचारलं जातं की कोणतं एक्झाम्पल आहे, MCQला विचारलं जातं, 1 आन्सर क्वेश्चनमध्ये विचारलं जाऊ शकतं की कोणतं असं एक्झाम्पल आहे की जे सिम्बायोसिस आहे बिटवीन कशामधलं, अल्गी अँड फंगायमधलं. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे लायकेन. तिथं अंडरलाईन करून घ्या. आता पुढचं जे आहे हेटेरोट्रॉफिक प्लांट. बघा, हेटेरोट्रॉफिक प्लांट म्हणजे जे परपोषी वनस्पती आहेत त्या. हेटेरोट्रॉफिक प्लांट डू नॉट कंटेन क्लोरोफिल. आता बघा, त्या स्वतःचे अन्न स्वतः, ॲटोट्रॉफिक म्हणजे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतायत. हेटेरोट्रॉफिक प्लांट जे आहेत ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकणार नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये क्लोरोफिल सुद्धा नसणार आहे पानांमध्ये. बघा, हाऊ डू हेटेरोट्रॉफिक प्लांट लाईव्ह, फ्रॉम वेअर दे गेट फूड. मग हा प्रश्न निर्माण होत आहे की ह्या ज्या हेटेरोट्रॉपिक प्लांट असतात ह्या राहतात कशा, जगतात कशा, ह्या कुठून फूड मिळवतात, अन्न कुठून मिळवतात. हॅव यू सीन अ येल्लो वायर लाईक लिपलेस क्लाइंबर प्लांट ग्रोईंग अ बिग ट्री. तुम्ही मोठ्या झाडांवर जर बघितलं येल्लो
पिवळे असे वायर लाईक एक स्ट्रक्चर असतं जे लिफलेस असतं, त्याला पानं नसतात. ठीक आहे. बघा, द प्लांट दॅट ग्रो ऑन द बॉडी ऑफ अदर प्लांट टू ऑब्टेन देअर फूड आर कॉल्ड अ पॅरासिटिक प्लांट. फॉर एक्झाम्पल लोरॅन्थस कुस्कुटा. बघा काय सांगितलेलं आहे की जे प्लांट काय होतात, दुसऱ्या वनस्पतींवर, जे प्लांट दुसऱ्या वनस्पतींवर अन्नासाठी जगत असतात त्यांना आपण काय म्हणतोय, पॅरासिटिक प्लांट असं आपण म्हणत आहोत. फॉर एक्झाम्पल आपल्याला इथे एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा की लोरॅन्थस एक आहे, कुस्कुटा एक आहे. ड्यू टू अब्सेन्स ऑफ द क्लोरोफिल द कुस्कुटा इज कम्प्लिटली डिपेंड ऑन द होस्ट प्लांट. हे जे प्लांट आहे कुस्कुटा, याच्यामध्ये क्लोरोफिल कम्प्लिटली ॲब्सेन्स असतात, अजिबात क्लोरोफिल नसतात. त्याच्यामुळे याला अन्नासाठी दुसऱ्या प्लांटवर डिपेंड राहावं लागतं. ज्या प्लांटला होस्ट प्लांट म्हणजे ज्याच्यावर तो डिपेंड आहे त्याला होस्ट प्लांट असं म्हटलं जातं. हेन्स इट इज सेड टू बी कम्प्लिटली पॅरासिटिक प्लांट. म्हणून ह्याला कम्प्लिटली पॅरासिटिक प्लांट, परपोषी वनस्पती असं म्हटलं जातं. यू मस्ट हॅव ऑल्सो नोटिस्ड लोरॅन्थस दॅट ग्रो ऑन द ट्री. लोरॅन्थस सुद्धा ग्रो होत असते. इथं आपल्याला शेजारी दाखवलेलं आहे बघा, लोरॅन्थस सुद्धा ग्रो होत आहे दुसऱ्या ट्रीवर. ठीक आहे. आता बघा हे काही क्वेश्चन आहेत. Which part of the Loranthus part carries out photosynthesis? From where do you obtain mineral and water? Why is Loranthus known as parasitic plant? बघा हे आपल्याला काही क्वेश्चन दिलेले आहेत त्याच्यामध्ये. बघा मग हे 3 क्वेश्चन जे आहेत, ठीक आहे, मी चेक केलं की हे क्वेश्चन जे आहेत हे स्किप केलेले नाही आहेत ना, मी पाहिलं नव्हतं अगोदर, तर हे क्वेश्चन स्किप केलेले नाही आहेत. काय करायचं आहे, तुम्ही या 3 क्वेश्चनचे, आता मी तुम्हाला शिकवलेलं आहे त्याच्या बेसिसवर मला या 3 क्वेश्चनचे आन्सर लिहून पाठवायचे आहेत सगळ्यांनी. आता इन्सेक्टिओरस प्लांट, बघा नावातच दिलेलं आहे इन्सेक्टिओरस प्लांट म्हणजे काय असेल रे, तर इन्सेक्टवर डिपेंड आहेत या प्लांट्स. ठीक आहे. बघा कशा असणार आहेत, शेजारी दाखवले. वी हॅव सी हाऊ सम प्लांट फीड अपॉन इन्सेक्ट टू obtain nutrients. These insectivorous plants generally grow in the soil or water deficient in nitrogen compound. बघा या insectivorous प्लांट जे असतात ह्या जनरली ग्रो होतात त्या सॉइलमध्ये आणि वॉटर डेफिशियंट इन नायट्रोजन कंपाऊंड. The plant body of the Drosera burmani has a flower like appearance. बघा ड्रॉसेरा ही एक हे एक काय सांगितलेलं आहे, जी प्लांट बॉडी आहे ड्रॉसेराची ती काय आहे, हॅज अ फ्लॉवर लाईक अपीरन्स. ते प्लांट आहे पण दिसत कसं आहे, बघा इथं आपल्याला शेजारी दाखवलेलं आहे, हे एक फ्लॉवर लाईक दिसत आहे. बघा इट ग्रोज क्लोज टू द ग्राउंड आणि हे अगदी जमिनीच्या लगत असं वाढत असतं. Its leaves are attractively pink or red in color with the hairs at the margin. बघा ह्याचे जे लीव्ज आहेत हे रेड और पिंक कलरचे आहेत. हे वाटत आहेत का लीव्ज आहेत, नाही, हे एक फ्लॉवर दिसत आहे, फ्लॉवर लाईक अपीअरन्स आहे, पण हे ॲक्च्युली लीव्ज आहेत. ठीक आहे. बघा ड्रॉपलेट ऑफ द स्टिकी सबस्टन्सेस फाउंड ॲट द टीप ऑफ द हेअर अट्रॅक्ट इन्सेक्ट. आता जे ड्रॉपलेट ऑफ द स्टिकी सबस्टन्सेस असणार आहेत, स्टिकी सबस्टन्सेस असणार आहेत ते कुठे फाउंड होणार आहेत, ॲट द टॉप ऑफ द हेअर. हे जे हेअर असणार आहेत, हे इथे जे तुम्हाला हेअर लाईक ह्याच्यावर स्ट्रक्चर दिसत आहे, हे छोटे छोटे हेअर आहेत याच्यावर ड्रॉपलेट्स असणार आहेत आणि हे ड्रॉपलेट्स काय काम करणार आहेत, हे स्टिकी सबस्टन्स आहेत, इन्सेक्टला अट्रॅक्ट करून घेण्याचं काम करणार आहेत. द सायंटिस्ट जोनास बुरमॅन आयडेंटिफाईड दिस प्लांट इन श्रीलंका इन 1737. हेन्स द प्लांट नेम्ड आफ्टर हिम. बघा काय सांगितलेलं आहे मग की हे जे प्लांट आहे जोनास बुरमॅन यांनी आयडेंटिफाय केलं श्रीलंकामध्ये पहिल्यांदा 1737 मध्ये, म्हणून ह्याचं जे नाव आहे हे त्यांच्या नावावरून ठेवलं गेलं. बघा ड्रॉसेरामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हे एक प्लांट आहे पण याचा अपीअरन्स जो आहे हा फ्लॉवर लाईक आहे. लीव जे आहेत ते रेड और पिंक कलरमध्ये आहेत, त्याच्यावर हेअर आहेत, हेअरवर ड्रॉपलेट आहेत. ड्रॉपलेट एक स्टिकी सबस्टन्स आहे जो इन्सेक्टला अट्रॅक्ट करून काम करून घेतो आणि इन्सेक्ट त्याच्यावर येऊन बसला की तो त्याच्यावर त्या स्टिकी सबस्टन्समुळे चिटकून राहणार आणि हे जे कडेचं तुम्हाला दिसत आहेत रेड अँड पिंक लीव्ज दिसत आहेत ते बंद होत आहेत.
ठीक आहे. म्हणजे बघा ही वनस्पती इन्सेक्टवर जगत आहे. ठीक आहे, म्हणून याला कीटकभक्षी इन्सेक्टिओरस म्हणजे इन्सेक्टिओरस प्लांट असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता यूज युअर ब्रेन पॉवर स्किप केलेला आहे भाग. सॅप्रोफायटिक प्लांट एक बघा सांगितलेला आहे आपल्याला. आता सॅप्रोफायटिक नावातच दिलेलं आहे, सॅप्रो आणि फायटिक म्हणजे बघा जे प्लांट्स आहेत ते डेड ऑर डिकेइंग बॉडीजवर जगत आहेत. ठीक आहे, एखादे मेलेले प्राणी असतील किंवा वनस्पती असतील त्यांच्यावर जगत आहेत, अशांना आपण प्राण्यांवर जगत आहेत त्यांना. प्लांट विच ऑब्टेन द फूड फ्रॉम डिके अँड डिकेइंग बॉडीज ऑफ अदर ऑर्गॅनिझम. ज्या वनस्पती डेड आणि डिकेइंग बॉडीज असतात अदर ऑर्गॅनिझमच्या त्यांच्यावर जगत आहेत त्यांना सॅप्रोफायटिक प्लांट असं म्हटलं जातं. व्हॅरियस टाईप ऑफ फंगाय लाईक मशरूम अँड ईस्ट आर सॅप्रोफाईट. मग सॅप्रोफाईट कोण आहेत तर मशरूम आणि ईस्ट. फंगाय सिक्रीट डायजेस्टिव्ह एन्झाईम ऑन द डेड रिमेन टू डायजेस्ट और ब्रेक डाऊन द कार्बन कंपाऊंड्स दे कंटेन. बघा ज्या फंगाय सिक्रीट करत असतात डायजेस्टिव्ह एन्झाईम, बरोबर आहे, ऑन द डेड रिमेन टू डायजेस्ट और ब्रेक डाऊन द कार्बन कंपाऊंड दे कंटेन. ते डायजेस्ट आणि ब्रेकडाऊन करत आहेत कार्बन कंपाऊंड आहेत जे त्यांनी कंटेन केलेलं आहे आणि जे रिझल्टिंग सोल्युशन असणार आहे टू ॲब्झॉर्ब टू अदर ऑब्टेन न्यूट्रियंट्स. जे रिझल्टंट सोल्युशन असणार आहे त्याच्यामधून त्या ऑब्झॉर्ब करत आहेत अदर न्यूट्रियंट. ठीक आहे. ऑलवेज रिमेंबर हा एक भाग काढून टाकलेला आहे. आता रोल ऑफ द न्यूट्रियंट्स इफेक्ट ऑफ देअर डेफिशियन्सी ऑन प्लांट जो भाग आहे तो आपण एवढाच भाग बघूया आणि उद्याच्या भागात न्यूट्रिएंट इन ॲनिमल्स बघूया. म्हणजे आजच्या भागातलं प्लांटचे न्यूट्रिशनचा भाग आपल्याला संपतोय. बघा न्यूट्रिएंट पहिलं जे दिलेलं आहे नायट्रोजन आहे. फंक्शन काय आहे, इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ द प्रोटीन क्लोरोफिल सायटोप्लाझम. कशातले इम्पॉर्टंट कंपोनंट आहे, प्रोटीन क्लोरोफिल आणि सायटोप्लाझममधलं. इफेक्ट ऑफ डेफिशियन्सी काय आहे, रिटार्टेड स्टंटेड ग्रोथ येलोईंग ऑफ द लीव्ज. म्हणजे बघा पानं पिवळी पडत आहेत ते नायट्रोजनच्या डेफिशियन्सीमुळे पडत असतात. फॉस्फरस कन्व्हर्जन ऑफ लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. फॉस्फरसचं काम काय असतं, लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन करायचं केमिकल एनर्जीमध्ये. इफेक्ट जर डेफिशियन्सी कमतरता असेल तर काय होणार फॉस्फरसची, अर्ली लीफ फॉल, लेट फ्लॉवरिंग, स्लो ग्रोथ ऑफ रूट. बघा म्हणजे लवकर पानगळती सुरू होणार, फ्लॉवर लेट येणार आहेत आणि रूटची वाढ आहे ती अतिशय हळूहळू होणार. पोटॅशियमची जर फंक्शन काय आहे, नेसेसरी फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. आणि जर पोटॅशियमची कमतरता असेल तर वीक स्टेम, विल्टिंग ऑफ लीव्स, फेल्युअर टू प्रोड्यूस कार्बोहायड्रेट. खोड जे आहेत अतिशय वीक असणार आहेत, कार्बोहायड्रेटची कमी असणार आहे. मॅग्नेशियमचं फंक्शन काय आहे, प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल. जर मॅग्नेशियमची काय असेल कमतरता असेल तर काय होणार आहे बघा, स्लो रिटार्डेड ग्रोथ, येलोईंग ऑफ लीव्ज. अतिशय ग्रोथ हळूहळू होणार आहे आणि पानं जी आहेत ती पिवळी पडणार आहेत. आयर्नचं फंक्शन काय आहे, प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल. आणि त्याचं जर डेफिशियन्सी म्हणजे कमतरता असेल आयर्नची तर येलोईंग ऑफ लीव्ज होत आहे. मॅग्नीजचं फंक्शन आहे प्रोडक्शन ऑफ द मेन प्लांट हार्मोन. प्लांटचे जे मेन हार्मोन असतात ते प्रोड्यूस करायचं काम असतं. आणि जर मॅग्नीजची डेफिशियन्सी असेल तर रिटार्डेड ग्रोथ और स्पॉटेड लीव्ज. काही लीव्जवर तुम्हाला ब्लॅक कलरचे स्पॉट दिसतील. ठीक आहे, आणि त्याचबरोबर ग्रोथ व्यवस्थित होणार नाही आहे. झिंकचं फंक्शन काय आहे, प्रोडक्शन ऑफ हार्मोन अँड देअर इंटरमेडिएट. ठीक आहे, आणि त्याची जर डेफिशियन्सी असेल तर रिटार्डेड ग्रोथ, येलोईंग ऑफ द लीव्ज. बघा आज आपण भरपूर भाग असा जास्त बघितलेला आहे थोडाफार. सो उद्याच्या भागामध्ये आपण न्यूट्रिशन इन ॲनिमल बघणार आहे. त्याच्यामध्ये टाईप ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल हा भाग महत्त्वाचा आहे, हा आपल्याला व्यवस्थित पाहायचा आहे. आणि बघा उद्याच्या भागात आपला हा चॅप्टर संपून जाईल आणि उद्याचा सुद्धा व्हिडिओ थोडासा जास्त थोडासा म्हणजे एक 15-20 मिनिटाचा असू शकतो. बघा हळूहळू व्हिडिओ बघा, एखादी गोष्ट कळाली नाही तर पुन्हा बघा आणि त्यातही जरी काही शंका आली तर मला सांगा, आपण तो भाग पुन्हा रिपीट करू. ठीक आहे, थँक्यू.